ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम महालक्ष्मी नमः. भगवान विष्णूंच्या माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. नमस्कार मंडळी. तर आज आहे अधिक मासाचा 7वा दिवस. आज आपण बघणार आहोत श्री अधिक मास महात्म्य अध्याय 7वा. हा अध्याय पठण केल्यामुळे किंवा श्रवण केल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य दूर होत असते. त्याचसोबत आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 7वा. श्री गणेशाय नमः. प्रथम नमीला महागणपती गणनायक मंगलमूर्ती. विघ्नहर ज्यास म्हणती तो पुत्र गौरीचा. देवी शारदा सरस्वती विद्येची देवता मोठी. कृपा करता दासावरती लाभे ज्ञान बुद्धी धन. सद्गुरु ते उभे पाठीशी आशिष त्यांचा माथ्याशी. ते चालविते लेखनिसी या ग्रंथ लेखन. नारदाचे ते आतुर मन जाणून घेण्यास वर्तमान. की केसे झाले उद्धरण अधिक मासाचे तेथे. नारद विनंती करती ऋषीवरा. सांगा पुढील समाचारा. केसा मिळे चरणी आसरा मलमासास कृष्णपदी. नारायण ऋषी सांगती नारदासी. अधिक मास व्यथा श्रीकृष्णासी. सांगून मग ते ऋषिकेशी पदी घातला मलमास. तेव्हा पुरुषोत्तम काय बोलती. तू आलास शरण मजप्रती. तुझ्या पाठीस रमापती विसर आता त्या दुःखा. शरणागताचे करणे रक्षण हेच आमचे ब्रीद जाण. नाम आमचे पतित पावन आम्ही जगी मिरवितो. मी नाम देऊन माझे जगी महत्व वाढवेन तुझे. पुरुषोत्तम मास नाम तुझे आजपासून रे तुझे. यापुढे तुझे जगतात प्रसिद्ध नाम होईल विख्यात. श्री पुरुषोत्तम मास प्रख्यात महापुण्यकारकते. मी जैसे गा पुरुषोत्तम तेसाच तू ठरशील उत्तम. मज सारखा तुझा पराक्रम वाढील गुणकीर्ती. तुला नाही स्वामी म्हणती तरी मीच तुझा स्वामी पुढते. आता अनाथ कोणी तुझ प्रती नाही जगी म्हणणार. हे कोणी कृष्ण वचन सानंदले त्याचे मन. तेने त्या कृतज्ञता भावानं हरिचरण प्रक्षाळिले. स्मित रेषा गालावरती त्याची या झाली उमटती. आसवांची पुष्पे होती कृतार्थ झाला मलमास. कृष्ण म्हणत असे श्रीहरिदेवा हा भाग्यवंत मास माधवा. जरी हा मास असे 13वा तरी महापुण्यमय. पूजा करता या मासाची वृद्धी होत असे पुण्याची. अधिक मास संधी जोडण्याची पुण्य आपल्या पदरास. वर्षाचे इतर 12 मास ते सकाम असते अशेष. अधिक मास निष्काम विशेष मोक्षदाता होईल. या मासी जे मनुष्य प्राणी पुण्याची करतील जोडणी. त्याचे भव दुःख ताप जीवने नुरे दैन्य दारिद्र्य. स्नानदान पूजा पोती सद्भावे जे अर्चना करते त्याची होय पाप निष्कृती पदरी पुण्य पडत असेल. पूजा या अधिक मासाची ती ठरेल पूजा माझी. मी प्रसन्न होऊन भक्ताची मनोकामना पुरवेन. माझ्या कृपा प्राप्तीसाठी जपी तपी करती आटाआटी. तरी न मी तया भेटी ऐसा दुर्गम मी असे. परी जो या अधिक मासाचे व्रताचरण करील त्याचे तयासी मी सहजचे लाभत असे भाग्याने. जरी करती यत्न अनेक तरी न पावे कोणा एक. माझा लाभ दुर्लभ कित्येक केली जरी साधना. यापुरती या मासी लोक करतील सत्कार्याचे. त्या सत्कार्याचे फल त्यासी शीघ्र ते लाभेल. इतर 12 मासांची उपासना जितके पुण्य देई लोकांना त्या कित्येक पट जाणं अधिक पुण्य या मासी. ही सुसंधी 3 वर्षांनी एकदाच येते फिरून. ती वाया न दवडता कोणी साधून घ्यावे कल्याण. जे या मासी श्रीकृष्ण भक्त पुरुषोत्तम पूजा भावे करीत ते दुःखमुक्त जीवनात होती मदकृपेने. पुण्य जोडणी साधनेत हा अधिक मास असे श्रेष्ठ. याची साधना मज भक्तांप्रत पुण्यदायी ठरत असे. इतर मासी जितके पुण्य पडे त्याच्या पदरी जाण. त्याच्या कितीतरी पटीनं ये मासी पुण्यमय. करिता चातुर्मासाचे व्रताचरण जे पुण्य देई पदरी बांधून. ते पुण्य जाता सरून पुनरपी जन्म मागोता. परी आदरे या अधिक मासात स्नान दान सेवा व्रत आचारितात श्रद्धायुक्त तरी मोक्ष मुक्ती ती. पुरुषोत्तम मासी पुरुषोत्तमाची जे सेवा पूजा करती माझी. त्यांना प्राप्त होई सद्गती येती माझे धामास. जो माझी जवळी आला जन्म मरण नाही त्याला. तो जीवन मुक्त झाला जोडिता माझ्या पदासी. जेथून नसे पुनरागमन तेच माझे अढळ स्थान. लाभे जीवास परमभाग्याने या मासाच्या उपासाने.
या मासाचा मी स्वामी श्री पुरुषोत्तम या नामी, याची उपासना करता कमी पडे काही कोणास, माझ्या भक्तीतला प्रमाद अक्षम्य तो अपराध, परी अधिक मासाचा भक्त क्षमेस पात्र ठरत असे. माझ्यापेक्षा मम भक्तांची सेवा कोणी करता त्यांची, तीच सेवा घडे माझी आणि कमी पावत असे. माझे भक्त प्रिय मजला, मला त्यांचा असे लळा, मी भेटी देतो त्याचे गळा धावत वेगे जाऊनी, मी धावूनी उठाउठी उभा राहतो त्यांची पाठी, ते जरी का संकटी पडती तरी मी संकट निवारितो, जे मतिमंद आणि धर्मद्वेषी नावे ठेवती या मासाशी, ते पापी दृष्ट आळशी करती आत्मनाशतो, जीवोद्धाराची संधी दवडता भोगणे लागे दुःख दारिद्र्यता, अधर्म अविचारे वर्तता उघडती दारे नरकाची, वेडे वाकुडे वाद करती उगा दुसऱ्यास दोष लाविती, अधिक मासा जे धिक्कारी ते जाती अधोगतीच, 3 वर्षाने होय उत्तीर्ण अधिक मास काळ पुण्य, न करी जो धर्माचरण कुंभी पाकी तो पडे, म्हणून या मासी व्रताचरण जे करतील भक्तिभावान, त्यांचे मी नित्य कल्याण करीन शब्द हा माझा, ऐसे लाभता श्री वरदान मलमासाचा वाढला मान, ये मासी करता साधन अधिक कस्य अधिक फलम, हे ऐकून कृष्ण वचन संतुष्ट झाले सर्वांचे मन, अधिक मासाचे भरले नयन तेव्हा आनंद अश्रूनी, सुखाहून तो कमलापती घेऊन गेला तया मागोती, आपल्या संगी वैकुंठाप्रती राहावयाच्या कारणे, कथा भाग हा संवादाचा नारद आणि नारायणाचा, अधिक मास महात्म्याचा संपूर्ण इथे झाला असे. हा ब्रहण नारदीय पुराणीचा 7वा अध्याय सन्मान प्राप्तीचा पूर्ण झाला. अधिक महात्म्याचा असे पुराण संबंध अरुण विनवणी करी खास स्वीकारा प्राकृत रचनेस. 7वा अध्याय हरिचरणांस प्रेमभावे समर्पितो. आता या अध्यायाचा मराठी भावार्थ बघूया. तत्पूर्वी एक विनंती आहे, चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील आम्हाला जरूर कळवा. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 7वा. मलमासास ऐश्वर्य प्राप्ती. नारायण ऋषी नारदास सांगतात की या प्रकारे अधिक मासाची व्यथा श्रीकृष्णाला सांगून मग त्या ऋषिकेशीने सोबत आणलेल्या मलमासास कृष्णपदी घातला. तेव्हा पुरुषोत्तम त्यास म्हणाले की तू मला शरण आला आहेस ना, मग आता सारे दुःख विसरून जा. शरणागताचे रक्षण करणे हेच आमचे ब्रीद आहे. हे बघ, आजपासून मी तुझा स्वीकार करून तुला माझे पुरुषोत्तम हे नाव देत आहे. आता यापुढे तू जगात पुरुषोत्तम मास या नावाने ओळखला जाशील. आता इथून पुढे तुला कोणी स्वामी नाही असं म्हणणार नाही, कारण आता तुझे स्वामित्व मी घेतलं आहे. तू मोठी लोकमान्यता पावशील. हे कृष्ण वचन ऐकून मलमास आनंदला. त्याने कृतज्ञपूर्वक श्रीकृष्णास वंदन केले. कृष्ण म्हणाला की श्रीहरिदेवा, हा 13वा मास असला तरी तो महापुण्यमय आहे. या मासाची पूजा, यातल्या व्रतांचे आचरण करून या महिन्यात स्नान, दान, धर्म अशी पुण्यकर्म केली तर त्यांचे इतर मासात जेवढे पुण्य मिळते त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त पुण्य लोकांना मिळेल. या अधिक मासाची पूजा ही एका अर्थाने माझीच पूजा ठरेल. त्या पूजेने प्रसन्न होऊन मी माझ्या भक्ताची मनोकामना पुरवीन. माझे भक्त दुःखमुक्त होतील. चातुर्मासाचे व्रताचरण केल्याने लाभणारे पुण्य हे सरून गेले की त्या मनुष्य प्राण्यास परत जन्म घ्यावा लागतो. पण जो या पुरुषोत्तम मासाचे पुण्य पदरी जोडेल तो मोक्षाचा अधिकारी होईल. मात्र जे मतिमंद आणि धर्मद्वेषी लोक या मासाला नावे ठेवतील ते पापी, दृष्ट, आळशी हे स्वतःचा आत्मनाश करून घेतील. जे पुण्याची जोडणी करणार नाहीत ते कुंभीपाकी जाऊन पडतील. हे असे श्रीवरदान या मासाला मिळताच त्याचा मान वाढला. हे कृष्ण वचन ऐकून सर्व संतुष्ट झाले. कमलापती त्यास आपल्या सोबत घेऊन वैकुंठास परत आले. येथे ब्रहण नारदीय पुराणेचा अधिक मास सन्मान प्राप्ती वर्णनाचा अधिक मास महात्म्याचा 7वा अध्याय पूर्ण होतो. तुम्हाला जर हा अध्याय आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.